सोनेरी पाट उजळली कोंबड्याची बांगर. काय ग म्हटलं राजा? अगं चंद्रा, आपण कोणी मथुरेच्या बाजारी चाललो पर्या, पण तुला मथुरेची वाट माहितीये का ग? अगं राधा, मला मुलीच नाही माहित ग. अगं तिला तरी विचार. अगं हिरा, तुला तरी माहिती आहे का ग? अगं चंद्रा, मला तर मुलीच माहित नाही बघ. अगं आलं लक्षात, ती वरच्या इथली मावशी आहे ना, तिला मारते मावशी. अगं हे मावशी. काय ग पोरीनो? अगं ह्या ना थोडं पाचते आणि बघ बिगी बिगी येते. हा लवकर ये ना. येते. आले. हा अरे करते
निभानी करते निभानी एक तुझा कलम बाबा गोरी करते निभानी करते निभानी हॅलो रसिक हो, माझ्या लाडक्या रसिक वर्गातून आलेलं पारितोषिक रसिका. खऱ्या अर्थानं आपल्यासारखा रसिक वर्ग आम्हासारख्या कलावंतांना लाभतो आणि कौतुकाची थाप पाठीवरती आपण मारता. त्यावेळी खऱ्या अर्थानं कलाकाराला एक वेगळा उत्साह निर्माण होतो. मायबाप संदेश दादा भोजने यांच्याकडून खास गणेश दर्शनासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तेजस्विनी दीपक जाधव यांच्याकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस. त्याचप्रमाणे गोकुळ सेवा संघ घाटकोपर उपाध्यक्ष सन्माननीय अरविंद शांताराम घोले यांच्याकडून खास ज्ञानेश्वरी संजीवन समाधीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे नाना भोजने राहणार मुंबई कांदिवली याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक. पांडुरंग पवार याचकडून संत परंपरेसाठी 101 रुपयांचं बक्षीस. त्याचप्रमाणे रसिका शशिकांत सखाराम भोजने संत परंपरेसाठी 101 रुपयांचं बक्षीस. राकेश अनंत चाचे यांच्याकडून संत परंपरेसाठी 101 रुपयांचं बक्षीस. नितेश बुदर मासुगावचे वायरमन श्री रितेश बुदर यांच्याकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश पांडुरंग भोजने गावचे सरपंच प्रकाश पांडुरंग भोजने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तेजस राजेश मिरगल यांच्याकडून खास नटखट गवळणीसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री मार्गदर्शक कला मंच पाडगाव आम्ही त्यांचे मनस्वी आभार आहोत. धन्यवाद. सविनय सादर होत आहे नटखट विनोदी गवळण. बाय 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 बाय. मग दमले ह्या जल्ली दादाने हाक मारली आणि तशी धावत पळत गडबड झाली. मग जरा ढोकळं दुखायला लागली आणि त्यात मेल्याचं बी मोडलं नाही तर अहो मेल्यानं धरला तर सोडत नाही, घातला तर मला काढत नाही आणि मेल्याला वाढला तर मला झोपत नाही. मेल्याचा अगं मावशी, अगं शिव्या कोणाला घालतेस आणि उगीच राखा कशाला झाडतेस? अगं राधे, अगं माझा घो आहे ना, अगं मेल्यानं हटवलं नाही, काम नाही धंदा. अगं मावशी, काम नाही धंदा, एवढी तुझी पोर, तो कोणी मारला रंदा? सावध कोणी अगं मावशी, तू मग काय म्हणालीस? घातला तर काढत नाही म्हणजे काय ग? अगं राधे, हे तर आजकालच्या पोरी आहेत ना. अगं राधे, माझ्या नवऱ्यांकी नाही एखादा अंगातला घातला तर बी मोडल, कुरडीन तुटीने झाले बिगर मला काढीचा बघ. म्हणजे मावशी, तुझ्या नवऱ्याला खूप दिवस घालायला आवडतं वाटतं. आजकालच्या पोरीमध्ये लय भाजी जाते बघा. हे आपल्याला मोबाईल नको बघता
वागतायत हे वर खाली घासतायत मुलांचं मन खाताय होय की नाही तसं मग कधी दिवशी वाचा बोलते जरा माझा ना तोंड सुकत थोडं पान तरी खाते आमचे मित्र सन्माननीय सुधाकर म्हस्कर साहेब यांचे बंधुराज प्रभाकर दादा यांच्याकडून खास लोकशाहीर पिंट्या भालेकर यांच्या आवाजासाठी 151 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ त्यांचे मनस्य आभारी आहोत. धन्यवाद. अगं बाय ज्याला बटवा आणला पान पण आणलं अगं त्याला सुपारी इसारी तात्यांना पहिल्यापासून माहिती ए बाय ए दशमेश अगं सक्कू आहे का सक्कू अगं तुलाच म्हणते मी कुठे मागे बसलाय जर तुला नाव मला पुढं ते म्हाताऱ्या बाया मागे ठेवलंस ए बापे तुला मागे फक्त ते मागे अगं तुला सुखमध्ये लहानपणीच माहित तुला 2 सुपारीचे खंड मी ते बरेच असतं पण तुला तिच्याकडे 2 खंड असतील अगं तुला तिला ऐकलं मी लेकरं बाहेर काढला नाही त्या तुला कुठलं पायका कामाला गेला असं म्हटलं तर तुला 2 वर्ष कोरोना चालू आहे जा तिच्या कुठलं पायका असेल तो शिवरामा नाही गेलाय अरे त्याला कशाला मानतो तुला विचारते मी अरे खालचा तू शिवराम जाते तुझा आलाय काय अरे माझ्या गुन्हागारांनी सांगत असंच आम्ही जरा दगडावर बसले की एकच तुमचा प्रश्न तो मला विचारायचा सागर दादा काजळकर चायनीज सेंटरचे मालक सागर दादा काजळकर यांच्याकडून खास मावशीवरती फिदा झालेले दिसत आहे. मावशीनं नाव घेण्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं सागर. बोलायचं मोठ्या छान नाव घेते बघ सागर तू ना आमच्या लग्नाला आला होता चेतन डीजेवाला कोण माहिती पप्पिया तो तिकडे समोर बसलाय आमच्या लग्नाला आला होता चेतन डीजेवाला आणि माझ्या सागर रावांचा रुबाब म्हणजे झुकेगणी साला ओ शिवराम दाद्या ओ कुठं असं मागं दुसरे कोपऱ्यात आहे आणा तुमच्या 2 सुपाऱ्या पाठीवातल्या तुला शिवराम दादा काय मोर येत नाही जरा मला विसरलं वाटतं म्हणजे आता काय खाते अशी पान मावशी तुझं ते सर्व राहू दे तू मगाशी काय म्हणालीस वडिलांतर झोपत नाही म्हणजे काय ग तुला कसं मला गेलं ना तुला माझ्या नापासारखं म्हणून सांगते कसं मला गेलं ना ब्राओ पागडे ब्राओ पागडे यांच्याकडून खास मावशीच्या बटव्यासाठी 51 रुपयांचं पारितोषिक. त्यांचंही म्हणणं आहे की मावशींना नाव घ्यायचंय ब्राओ ब्राओ ब्राओ. काचेच्या बशी ठेवला होता गाजरचा हलवा काचेच्या बशी ठेवला होता गाजरचा हलवा ब्राओ ओ ब्रावराव आधी आपल्या बायकोला घालवा नंतर या मावशीला बोलवा आजकालच्या पोरी मला वाटलं ना ज्याला म्हाताऱ्या माणसाचं काय बोलणं समजत पण नाही आणि त्याला काय उमगत पण नाही आणि यांच्या मनात काहीतरी बोलतात राहते माझ्या नवऱ्याला की नाही रात्रीची घाणेरडी सवय आहे बघ अगं मावशी कोणती सवय तुझ्या नवऱ्याला रात्रीची नाही म्हणजे तसं झालं माझं त्यांचं लय जीव आहे अगं मावशी एकदम लाडतच आली चल ग आपलं तुझं आपलं काहीतरी सांग माझ्या नवऱ्याला की नाही रात्रीची ना चिली मोडल्याशिवाय झोपच लागत नाही बघ पण एकदा काय चिली मोडली की मी माझ्याकडं मग मावशी पुढं काय झालं अगं तेव्हा तुला पुढचं काय सांगायचं तुला आता अगं सांग ती गप्पे तुझं आपलं काहीतरी आधी पहिले मला सांग इतक्या घाई गडबडी कशाला बोलवलंस अगं मावशी आम्ही पोरी मिळून मथुरीच्या बाजारी निघालोय तुझं चालतं कुठं अगं मावशी आम्हाला मथुरीची वाट माहिती नाही ना म्हणून तुला हाक मारली तर ती पोरी पोरी मिळून मतीच्या बाजारात जाताय खरं पण घेतलं काय नेसलं काय
त्या म्हातारी मावशी सांगितलं पाहिजे बघ. अगं मावशी सांगितलं सवं. अगं तर आपल्या मालाची विक्री कशी होणार? अगं मावशी मी विक्रीला घेतलं गायचं पहिला पाना हा. आणि देवाकडे एकच प्रार्थना करते, जाऊ द्या करोना. चल सर मग छान घेतलं साधे. चिमणे लाल छडीमुळे आहेस. सांग पटकन काय घेतलंस ते? हा. एक वीत लांब 2 बोट रुंद, हा? एक वीत लांब 2 बोट रुंद, लाल कडक माल कडक, मावशी दाबून बघ. पेप्सी. भत्ताकडे काय घेतलं सांग पटकन. मावशी मी की नाही बा घेतली कोथिंबीरीची गाडी आणि नेसली बा पितांबरी साडी. छान. बाकी पोरीनो नाव एकदम झकास घेतली ना. चला बाजारला. पण ऐकलं का वाटत का वावग वागला तर मावशी आहे ध्यानात ठेवा. अगं मावशी ही सारखी तिकडे बघते. कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण कांबळे, कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण कांबळे यांचे स्मरणार्थ संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नमन मंडळ त्याचे आभारी आहोत. धन्यवाद. अगं मावशी ही सारखी तिकडे बघते ती लाल पडते. अगं 2 पोरं चांगली दिसली लाईन मला शोध केलीस तू. नाही मावशी काही बोलती. अगं तुला ह्यांच्या टायमिंगला काय बघतात. जरा बघण्याचे आमचे दिवस होते. का हो तात्या? अगं राधे, अगं असे किती आले आणि असे किती गेले ते बघ म्हातारे पण झाले. तर पण अगं बाजारात मावशी आपण पोरीने विचारलं पण तू काय घेतलं सांगितलं नाहीस. अगं तुला मी सांगितलं होय. हो तर अगं तुला माझं काय माझा आज आणि उद्या नाही. तरी मावशी सांगितलंच हो. आता म्हणतेस तर मी सांगते. मी किनाय विकीला घेतली वरी. काय मावशी? ऐक परत. मी किनाय विकीला घेतली वरी आणि मुंबईला कशाला व्यवहार तरी कमीकडे शेतकरी. अगं मावशी हा मथुरेचा घाट आडवळणी वाट जातात आहे गाणं म्हटलं असतंस. हा कधी घाट संपलाच काय कळलंच नसतं. अगं तुला गाणं म्हणून म्हणते. अगं तुला मला कुठं गाणं येतंय तूच म्हण मी पाठवून धरते. अगं मावशी काय? अगं गाणं म्हटलं मी. चल, काय आवड पडली. आनंदी आनंद मनात हो नार चाले होऊनिया बेधुंद मथुरेचा घाट गनाग मोडी वाट सांभाळ ग फोडील माठाला मुकुंदा आडवा येईल पाहून राधेला कन्हैया आडवा येईल पाहून राधेला कन्हैया भरी
अरे हे वाकड्या बोल वाकड्या होतास कुठं अरे तू माझ्या मोरानी मी तुझ्या पुढं काय तू माझ्या मोरानी मी तुझ्या पुढं तू माझ्या मोराने मी तुझ्या पुढं हा बोल ही कुठली भाषा कुठली आमच्या तिकडची तुला नाही हॅलो सन्माननीय सोमा रामचंद्र मोरे राहणार मढाळ याच्याकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे बायबल रसिका काही माणसं येतात आणि स्मृती रुपये निघून जातात, आठवण मात्र त्यांची पाठी घेऊन जातात. कैलासवासी गणपत हरी भोजने यांचे स्मरणार्थ कैलासवासी गणपत हरी भोजने यांचे स्मरणार्थ श्री अरविंद दादा शिगवण यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सुरेश दादा सीताराम भोजने सुरेश भोजने यांच्याकडून मात्र मावशीसाठी 101 रुपये 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय सुरेश भोजने. ऐका सगळ्यांनी अहो बोला जरी थंडी कधी वाटत 1 2 3 4 4 गेले चौशीकडे 1 2 3 4 4 गेले चौशीकडे सुरेश आणि सुरेशराव ते गेले म्हशीकडे. अरे ते सगळं झालं काय झालं? मला इथे कशासाठी बोलवलं तुला बोलवला म्हणजे देव पप्पा भेटले होते बघ. देव पप्पा हा होय ते कुठं तुला भेटले ते तुला कुठे भेटले होय तुला ऐकायचं हा, आहे सांग. तुम्ही कामगिरी सांगितली कुठली महत्वाची आहे. कोणती रे अरे 16:37 गवळणी हा. हाक माट करून गव्हाण न जाता मथुरीच्या बाजारात चालल्यात. त्यांच्या रस्ता अडवायचं काम तुला आणि मला सांगितलंय बघ. त्यांचा रस्ता अडवायचं काम तुला आणि मला हा सांगितलं तुझ्या जमेल का? माझ्या मी कामगिरी जमायची नाही तुझ्या जमायची हा. नाही माझ्या तर मुली जमायची नाही. पण ही कामगिरी करणार कोण? आता ही कामगिरी करणार कोण अरे तुझ्या तो बालपणीचा बालपणीचा? तो गोट्याने विटू आणून विचारायचा तू हा एक आहे बघ पेन द्या काय पेन द्या पेन द्या म्हणतो पेनाचे दिवस गेले बाबा आता मोबाईल झाला. अरे हा? अरे त्याचं नाव आहे पेन द्या त्याचं नाव आहे पेन द्या. हा. मग उशीर काय झाला त्याला लवकर बोलवून घे. घेऊ बोला हा घे लवकर घे चल. मारतो बघ.
अरे ए पेंड्या आहे ना कुठेतरी लांब गेलाय कोणत्या वाडीत गेला असेल बघ अरे ए पेंड्या अरे चालेल अरे कार सुदामा अरे कार सुदामा या पेंड्याला बोलावलं माझ्या मुळा सुधार तुझं काय अडलं हो माझ्या मुळा सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं अरे सुदामा अरे सुदामा या पेंड्याला बोलावलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं अरे गाई गुरे गेली माझी वरच्या रानाला अरे गाई गुरे गेली माझी वरच्या रानाला तिला स्वतः स्वतः उशीर मला नारे झाला अरे तुझी हाक ऐकता मित्रा तुझी साध ऐकता हव कसाचा पळा आला माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं हो माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं अरे सुदामा अरे सुदामा वय पिंगाला बोलावलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार तुझं काय अडलं माझ्या मुळे सुधार हॅलो चिकन्या कुणाल बारसकर बस मावशीला नाव घेण्यासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलंय चिकन्या गेले होते पाण्याला चिखलात घसरला माझा पाय मीच बोलतो ना काही आहे म्हणलं, हा कोण? गेले होते पाण्याला चिखलात घसरला माझा पाय आणि चिकणारा कुठे दिसत नाही दारवीन पडले की काय काय झालं वाटतं हा सुदामा इकडे या मला मगापासून एवढा तुला बोंबलतोय हा. तू आधी होतास तरी कुठे एवढा होताच उद्या म्हणजे काय झालं काय? सुदामा हा. ही काय हाक मारायची वेळ आहे तुमची म्हणजे हा मग हाक मारायची वेळ आहे का झालं तरी काय? अरे कुठं झोपलं होतो हा? अरे झोपलं होतं कुठं लावला होता. तेव्हा बायकोन सकाळीच उठवला काय उठवला अरे सकाळीच बायको उठवला अरे तुझी बायको तुला नाही उठली तर कोणाला उठवलं अरे मेला मी पण तस म्हणतोय ना सकाळीच बायको उठवला मग पुढे घालतो. बायको काय म्हणाली माहितीये अहो म्हातारे तुम्हाला शाळेत बोलवले अरे वैद्य खान पिकला तरी एव्हा या शाळी वय आहे तुझ्या शाळेत जायचं अरे मेला तसंच म्हणतोय शाळेत जायचं वय आहे काय माझं हा आता म्हातारा बोलवलं म्हटलं गेलं पाहिजे गेलं पाहिजे. गेलं पाहिजे ना गेलं पाहिजे. म्हातारा म्हटलं गेलं पाहिजे म्हातारा मला गेलो काय म्हणाले माहितीये काय म्हणाले? काय म्हणाले या अरे बता अरे मेले खुंचीत बता खुंचीत बसलो आणि काय झालं माहितीये म्हातारा म्हणाले आज तुमच्या बंद्याची परीक्षा घ्यायची आहे कोणाची बंद्याची तुझ्या पोरग्याची म्हणजे पोरग्याची हा, मग? हा आता बंद्याची परीक्षा मधल्या बंद्या वेळेवर गेला पाहिजे गेला पाहिजे. गेला पाहिजे गेला ना पाहिजे. हा गुलाब काय गेलेला नाही मग? वेळेवर गेलेला नाही मग? अरे मी खुर्चीत बसलो तेव्हा बंद्या आला मागणं तुझ्या पासून आला म्हणजे मग आला पाठवून आला. आणि फुलं काय झालं माहितीये काय झालं? माझ्या बंद्या फुलं घेतला हा. आणि काय बोलले काय माहितीये बोलले? बंद्या हा. तुझ्या आज परीक्षा घ्यायची आहे बंड्याची. बरोबर बरोबर आहे. म्हणजे आता फुलं उभं राहिला हा. आणि मागच्याला पहिला वजन काय विचारलं माहिती आहे काय विचारलं? म्हणजे हा. पहिला वजन काय विचारलं माहिती आहे काय विचारलं? हा म्हणजे राम वनवासाला कधी गेले होते बरोबर. राम
मसाला कधी काय गेला? झोपाय काय सांगणार नाही. श्रावण मासाला कधी गेली झोपाय काय सांगणार हा? आणि पंचायत काय सांगितलं माहिती काय आहे सांगितलं? मास्तर हा. श्रावण मासाला 9:15 वाजता गेले काय लेकाचे पगार घड्याला लागतात. तुझा पोरगा काय टाइम लावून बसला होता? 9:15 जातो. अरे मास्तर काय चालले ना मास्तर काय चाललं माहिती आहे पंजा 9:15 वाजता ते कसे काय बरोबर आहे. हा ते कसं काय? पंजा काय सांगितलं माहिती आहे काय सांगितलं? मास्तर हा. वनवास हा शब्द आहे ना उलटा वाचा वनवास, काय वाचो 9:15 वाजता गेला. बरोबर आहे. तुझा पोरगा खरोखर हुशार अरे, आहे. हुशार म्हणजे? तर पोरगा पण हुशार असतो. उचलच अरे मास्तर जायले घरी नका बोलाले वाकडं तिकलं गणित वाकडं तिकडं गणित. वाकडं तिकलं गणित गणिताचा प्रश्न काय विचारलं माहिती आहे काय विचारलं म्हणजे 15 फलांची नावं सांग 15 फलांची पंधरा नावं. फळांची. आता 15 फळांची नावं झोपाय काय झोपाय काय? काय रे झोपाय हा थोडं झोपं लावलं आणि काय सांगितलं माहिती आहे मास्तर 15 फळांची नावं आहेत का आंबा आंबा, चिक्कू पेरू किती झाले 3 आणि एक डझन केली किती झाले आंबा, चिक्कू, पेरू आणि एक डझन केली बरोबर 12 × 3 = 15. मग काय मेल्याचा पोरगा हुशार? तुझ्या म्हणजे पोरगा कोणाचा आहे तुझा. मग अरे डायरेक्ट मास्तरांना पास केला आणि मी तर दावत परत आलोय मला सांगा मला कशाला बोलावं नव्हते तुला बोलवला म्हणजे हा. छोटस काम आहे पण महत्वाचं आहे. स्वतःच काम होय. महत्वाचं आहे भरपूर नाही तू खायला भेटणार आहे बघ. घरी तू खायला भेटणार आहे आणि हाय तरी कुठं तुला बघायला काय आहे? अरे मला नसतं 308 करून हा. माट करून हा. दोघांना जाता मजुरीच्या बाजारात चालले अच्छा, होय. त्याचा रस्ता अडवायचा आहे. रस्ता अडवायचा आहे? त्याला जमलं नाही मला जमलं नाही हा. आमच्या हुशार कोण मी शहाणा कोण मी काम करणार कोण मी. मग तुला गवलेने बघायचे बघायचे. दाखवतोय चल. अरे हे वाकड्या. बोल बागड्या अरे पेंड्या कामगिरी करायला गेलाय. काय तुझा मित्राने तू पाठवला तुझा विश्वास आहे काम करून येईल ना कामगिरी तू नक्कीच करणार बघ. काय मेल्याचा विश्वास बघा माती घातोय बघ तिकडे माती घातलोय माती करते? म्हणजे काय तो कामात नाही गेला पास झाला पायदेशी काय पोटावर बोललो. अरे होय ना रे अरे हा का आलं? आई तो झोपलाय. झोपलाय होय. अरे झोपलाय नाही हा? 1 महिन्याला जागरण झालंय मेला निजा आलाय मातून झाली तुझी अरे पण हा हाय की गेला याच्या आईशीला काय सांगू जगात गेला ती आई चप्पल मारेल मला. कशाला पायताना बोलकी चप्पल कशाला अरे अरे याचा तोंडात जीव जायचा तर नाकान गेला नाकाचं पवन झालं जोड झाला हा? कुठं सोडतोयस काय उचल. अरे ताट झाला होय याचा ताट झाला जीव ताट झाला हा अरे मेला पुढे माझे करपाटे हे वाकड्या हा. हा मला जरा असं धरून ठेव. ठेव काम तुला जादू दाखवतो. लोक विकत देतात तुमच्याकडे पावटा आहे का शेतात गुदगावनं फुकट देते याला इंजेक्शन देतोय की वाटतंय काय पाठवतो पाठवतो ते सगळं जाऊ दे. काय मी काय म्हणतो आता काय हा इकडं कोणाला दाखवतो तिकडे आयसीच्या भावाला दाखवतो आणि वरती कोणाला दाखवतो. वरती दाखवतोय दादा लावून वहिनी गेलं मग ते कुठे गेले नाही तिथं सांग सांगते दादा वहिनी ढगात गेली. नाही 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 ना? चुकीचं आहे अरे मी काय बोलतो आता काय म्हणतो याचा पुप्पूस वाजता की बरं मेरा माणूस पण जीव जाऊन बोलत अरे हाडाची काढे झालंय तर तुंतून आलंय इथं कुकूच नसतंय मग? तर मेला इथं काली जाते आणि मी काय म्हणतो काय आणि याच्या अंगाच्या नाड्या बघ ना. कशाच्या अंगाच्या नाड्या याच्या अंगाच्या नाड्यात काय झालाय डॉक्टर व्हायचा अरे यालाच माहिती थापडावर भात खाल्ला ना संजय तर वाचतोय खाली बस सन्मान खान वाचल. हा? खाली बस सन्मान खान वाचल. अरे होय ना. अरे मी इथंच आहे. अरे तुझा मा अरे माग लावलं साथ पुढं केला काय अरे तुझा मा माग लावलं साथ केला अरे मेला ठगाय
ही काय जपा लावायची धागा आहे हा? ही जपा लावायची धागा आहे गाव मेला लावला जपा नाही तो आणि तुझ्या मधला जपा नाही तो जपा लावायची धागा आहे काय हॅलो केऱ्या राज पागडे केऱ्या राज पागडे मावशीनं नाव घेण्यासाठी 51 रुपये मावशीनं नाव घ्यायचंय केऱ्या खोक्यावर खोका खोक्यावर खोका अजून एक ठेव खोक्यावर खोका खोक्यावर खोका केऱ्या केल्याराव मी तुमची मांजर तुम्ही माझा खोका त्याचप्रमाणे कैलासवासी हरिश्चंद्र गोपाळ भोजने यांचे स्मरणार्थ कैलासवासी हरिश्चंद्र गोपाळ भोजने यांचे स्मरणार्थ श्रीकांत जनार्दन पड्याळ यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस संपूर्ण कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे रोशन ठसाळ उर्फ पांड्या रोशन ठसाळ मावशीनं नाव घ्यायचं 101 रुपयांचं बक्षीस पांड्या शंकराच्या पिंडीवर नागनागींचा वेढा शंकराच्या पिंडीवर नागनागींचा वेढा पांड्या आणि पांडेराव मी तुमची म्हैस आणि तुम्ही माझा रेडा तर या बक्षीस दात्यांचे नमन मंडळा भले आहोत धन्यवाद याला बरोबर आणि याला जाईल. काय झालं काय झालं म्हणजे या गवली दाखवला माझ्याकडे नाही दगल नाही फेंडस आलवा जाऊन झोपलो याला सांगणार लायचो म्हणतो डोक्याला लायचं मी माझ्याकडे तोंडाला लिहिल डोकं चालवायचं याला आपण त्यातला म्हणतो डोक्यात चालायचं माझ्याकडे पायात चालील ना तसं नाही तो म्हणत आहे मग कसं? तो म्हणतो मला विचार करायचा विचार करायचा होय. अरे मग तुझा मा अरे त्या गवल्याच्या बोली बांधल्या पुतूक आहे काय बांधल्या पुतूक पहिल्यांदाच बघा पावला हा. त्या ना दही दूध तूप लोणी सर्व काही खातात होय. म्हणून त्या पांढऱ्या अंड्या पटू होय. असा विषय. आणि मेले तुम्ही काय कोलचं खाता होय कोलचं खाता बाय अरे सगळं लावतो मी काय बोलतो त्याच्यात तुला शानी जमती अरे जिपची आहे कोणती त्याच्या आईची बहीण आहे ती तुझ्या आईची बहीण आहे त्याच्या आईची बहीण. आता पण आईची आली अरे ती कोणाच्या तरी आईची बहीण आहे ना पण ती त्या पोरीची मावशी आहे मावशी आहे होय. आपल्याला आणि शाने आहे. विचार आणि लेव घाबरतो काय ए, आधी हात घाल आधी कुंकू हात घाल अरे हा. तिला जाऊन विचार काय तू मावशी तू आलेलीस कुठून आणि जाणार कुठे मी आलाच नाही तू काय? आता इथं काय मग असं विचार हा? तुला प्रेमाने इथलायचं प्रेमाने विचार कसं इथलं माहिती आहे कसं मावते हा. आलेली होतून हा. जायची होत इंजेक्शन देतो इंजेक्शन एवढंच ना हा? हा, प्रेमाने विचार. आलेले होतून इंजेक्शन जायची होत हा. एवढंच ना एवढं. हा. जा लवकर जा ए मावते शिकली या 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 माझ्या बाबूला आतमध्ये घ्या याला कळता बाबू लागला माती खायला काय बोललास काय मी ऐकलंच नाही हा? अरे दांडो पडला असता त्याच्यावर अरे मावती काय म्हणली या 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 मस्त बाबूला आतमध्ये घ्या पण तुझा बाबू आहे तरी कुठं मी लेवनाचे माझ्या बाबूला बघितले नाही अरे माझ्या बाबूला तुम्ही बघितले नाही नाही. आल्या नित्य काय ते भातात काला हो. बाबूला बघायचंय बघायचंच आहे. बघायचंय हो. ये इकडं मोलं ये इकडं मोलं ये बघ माझ्या देतात कुठे आहे बाबू अरे बघता कुठे मेले त्या ध्यान आहे मग आहे. मग ती काय आहे डोंगर आहे. हा डोंगरा तो आहे तो शिखर आहे शिकर हा बघायचंय बाबू बघायचंय. बघ हा बघ तू बघ याला गरम चाय पितोय याला बाबू चाय पितोय हा? पाहिले? इथं बाप काय करतोय तरी बाबू चाय पितोय हे तुझा आणखी हा हा माहिती काय मावशीला जाऊन विचार हा आणि इथून
जायची उचल जेवलत ना ए माहिती कोणाला म्हणतो काय बोलली उंदीर म्हणाली काय तुझी त्या चौघात काढून टाकता तुला उंदीर म्हणाली उंदीर बोलली मावशी मला तिला दाखवतो आता काय? उंदीर दाखवतो मावशीला उंदीर दाखवतो बघायचं दाखवतो ए मावशी इकडे ये तुझं वाचवलं होईल नाही तर इकडे काय बोललीस उंदीर हा येवलीचा उंदीर अगेल काय हा येवलीचा उंदीर येवल्या मोत्या डोंगराला उत्तर भाग मारली आणि तुला बाहेर पडल मेली तुला सांगता नाही अरे बाई माणसाची असं बोलते किती मी जातो काय सांगतो काय सांगता काय असं बोलतात मग काय मावशे मावशी होय अरे तुला जाऊन विचार काय मावशी तू आणलीस कुठून आणि पोरग्याला विचार काय बोलायचं आहे मेला चाय पितो अजून बोल दे ए मावशी इकडे तू आलेली कुठून आणि जायची कुठं आलेली कुठून जायची कुठं आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जायच्या मंदिराला बघ मथुऱ्याचा फलफलीत आहे फलफलीत आहे हा मी दुसऱ्या वाटेने जाऊ मेली दोनदा जेवला दुसऱ्या वाटेने जाऊ मेली पानला घाऊन आहे अरे मी आले आम्ही चौथ्या वाटेने जाऊ चौथा रस्ता काही बाबा गाला नाही माझ्या बापान काढला असता ना हा. तर तुला घेऊन गेलो असतो फिरायला ए मावशी इकडे ये जाऊ द्या मला बाजारला. जातील हा काय बोललीस चौथा रस्ता काय माझ्या बापा गाला नाही अगं चौथा रस्ता माझ्या बापा गाला असते ना तर तुला घेऊन गेलो होतो गोव्याला कुठे गोव्याला चौपदीवर आधी पडे मला सांग हा अरे मी तर हसतरी कोण मलिंगा मलिंगा कृष्ण देवाचा शक्तीचा पेंड्या आता आहे होय? हा, होय. सांगतो मग इकडे इकडे ये बी म्हणून झालं रे तुला मी मोडते रुजून येईल कधी अगं तू मला माझं विचारले आहे ती कोण मग मला सांग तुला मगापासून सगळी मावची म्हणतायत पण तुझं नाव तरी खरं खरं आहे एकदा सांग होय सांग बाबा. अगं सांग रे नेहमी दादा नको सांग मावशी तुझं नाव सांग खरोखर मेले मग माझ्यावर सोय करायचं अगं सांग हा सांग ऐक तर माझं नाव श्री वल्ली काय बोलली शिवल्ली शिवल्ली अब काय म्हणतो काय नाही आहे. हसतोस काय मला काय म्हणतो शिवल्ली शिव शिव माझं नाव प्रेमाने विचारलं होय मी प्रेमाने सांगितलं हा. आता तुझं नाव तरी सांग तुझं वाच आता हिला काय माझं नाव सांगू ते सांग खरं आहे ते सांग. खरं आहे ते सांग सांगू मावचे माझं नाव ना ऐकायचं आहे मावचे माझं नाव पुचका त्याला दुखेंगे नाही चाला काय नाव आहे तुझं पुचका पुष्पा आणि हसतरी कोण सांग मावचे आम्ही कुठे देवते शक्तीचे पेंद्यात सुदाम संगतीचे पेंडे सुद्धा होय. तुझा कायदा असेल कायदा हो कांदा नाव काय तुमच्या नाकावच्या पैसा अरे आधार कार्ड नाही पॅन कार्ड काय म्हणते पॅन कार्ड मी पॅन इथं घालू अरे ती तसलं पॅन कार्ड नाही ती आपलं ओळखपत्र विचारते तिला जाऊन सांग हाय करू हाय बोलू एवढंच ना हा, एवढं. जर काय झालं मग सांगतो हा, सांग. मग ते हाय आता तुला भेटायचा ना मावजे अरे कायदा सांग पटकन नको जाऊ मथुरे बजारी कृष्ण देवाचा हुकुम आलस कोडी मारा
वलील माझा तुझा ग आलोंदा गेल वलील माझा तुझा ग तसं नाही मग तो वडील माठ तुझा ग अच्छा आहे बरं. अरे आता त्याच्या मावशीला जाऊन सांग काय सांगू की आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं 5 मिनिटं बसवलं पाहिजे. अच्छा आहे बरं. हा. सांगतोच काय काय घाबरतो काय नको घाबरतो काय तुला मध्ये जेपच्या गेली की हाय भेटती नाही मग काय? तिची बहीण पप्पी आहे पप्पी आहे पप्पी पप्पी आहे होय हा. गुलाम पप्पी पाहिजे पाहिजे काय पप्पी पाहिजे काय होय त्याला पप्पी देत नाही गुलाम अरे चावते ती पप्पी पाहिजे गुलाम म्हणतो काय? हा? पप्पी पप्पी इकली अरे मागाशी तुझी गोटी पडली काय काय बोलली गोटी पडली मला खेळण्यात द्यायची. खेळण्यातली पडली मगाशी हा काय म्हणते कोणती पडली वाचा गेली नाही ती हा इकडे अंतोल अंतोल सोला हा काय बोला मला काहीतरी वेगळा बोलला तू. हा त्या मावची मंगातपासून सगळ्यांचा तोंडावर घेतला अरे काय? अगं नाव म्हणतोय हा? ते माझं तर छोटूचं नाव घे अरे पेट्या हा. तुझं नाव घेण्यापेक्षा मी ह्याचं नाव घे का हे तर मोठं माझं छोट आहे अरे काय? तुझं नाव हा? नाव म्हणतोय चांगलं नाव घेतील घे हे राधे पेंड्याचं माझे असं नाव घे अगदी चाटून खाण्यासारखं आणि उघडून उघडून पिण्यासारखं असं सुंदर नाव घे घे सुदाम सुंदर नाव घे माझे नाव घेते चांगलं घे पेंड्या हा. वाटीत वाटी स्टीलची वाटी का सोन्याची गंजली होती चांगलं घे तुला काय घेऊ नको हा पेंड्या हा. वाटीत वाटी स्टीलची वाटी त्यावर एवढी मोठी ठेवली परत पेंड्या तू आपल्या दारात मी जाऊ कशी काय बोलली? तू आपल्या दारात जाऊ कशी तू आपल्या दारात जाऊ कशी मी अगलो दादा जाऊ कसं गेलात आता मागची जागा उभी नव्हती मागची जागा उभी नव्हती काय कोंडा लावलेला होता मागच्या दरवाजात. अरे, तिला जाऊन सांग, की आमच्या उपमाप्रमाणे तुला 5 मिनिटं बसवलं पाहिजे. सांगतो जा, जा. मावशी इकडे इकडे आमच्या उपमाभावाने तुला एकदा बदलत पाहिजे पोरीनो त्या मेल्याची हुकमानंद बसता आपण दमली पण हा बघितलंच काय हा बघितलंस हा हुकमा बस बसतेच की नाही थांब गवळ्या जागणारी नको जाऊस तू बाजारी थांब गवळ्या जागणारी तू नको जाऊस ग बाजारी आला नंदाचा श्री हरी राधेचा बनाग आला नंदाचा श्री हरी राधेचा बनाग आला नंदाचा श्री हरी राधेचा
माघारी नको जाऊस तू माघारी थांब गवळ्याच्या तू नारी नको जाऊस तू माघारी आला नंदाचा श्रीहरी राधेचा बनार आला नंदाचा श्रीहरी राधेचा बनार अनयाचे तू गवळ्याच्या पोरी अनयाचे तू गवळ्याच्या पोरी देऊ नको दही दूध कंस दरबारी नेऊन कदाई दूध कौस दरबारी अशनाची जरुरी ही आहे मदला खरी अशनाची जरुरी ही आहे मदला खरी आला नंदाचा श्रीहरी राधेचा बनार आला नंदाचा श्रीहरी राधेचा बनार थांब गवळ्याच्या गपोरी नको जाऊस तू बाजारी थांब गवळ्याच्या गणारी नको जाऊस तू बाजारी आला नंदाचा श्रीहरी राधेचा बनार आला नंदाचा श्रीहरी राधेचा बनार शाबास ये हॅलो वेद भोले या आमच्या बंधूकडून श्रीकृष्ण पेंद्या सुदामासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुमित बाळकृष्ण भोजने याचकडून खास पेंद्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी 151 रुपयाचं पारितोषिक, तसेच भाव्या राकेश भोजने कुमार भाव्या राकेश भोजने याचकडून खास वाद्यवृंदासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश पांडुरंग भोजने मासुगावचे सरपंच सन्माननीय प्रकाश पांडुरंग भोजने याचकडून खास पेंद्या व सुदाम यांच्या अभिनयासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी सह्याद्री मार्गदर्शन कला मंच पाडगाव आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. हरी आपल्या म्हणतात तरी कोण भगवान श्रीकृष्ण असे नसतात. पायी पद्म बेंबीरा मस्तकी तुरा कटियातून विठ्ठल करत असतात. राजा कलेकी बघण्यासाठी मला तर धारण करावा लागलाय. आपण जर खरोखर देवसात तर सांगा आपले जन्म पुन्हा. सरली सा
देवाच्या नाला वंदनाने करणार होतो त्यावेळेला विसरलीच